आणि त्याची चाहूल इथे लागली आहे. गोलंदाजी मार्कवरती यश दाखवत असताना पाहायला मिळतोय. यश शिंदे गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना यश दुर्वांशी 11 आनंदनगर या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एक संघ जो मात्र तळोजा विभागामधील तळोजा मजकूर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय, तर दुसरा संघ रायगडच्या पेन तालुक्यातून येत असताना पाहायला मिळतो आहे. दोन्ही बाजूला दोन्ही ठिकाणी चांगल्या दर्जाचं आणि उच्च दर्जाचं आयोजन असणारं क्रिकेट आपण नेहमी पाहिलंय. परंतु इथे प्रथम स्ट्राईक एंडवरती येत असताना संगम राजेने पाहतोय आपण. स्ट्रायकर एंडवरती पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू वेगाने इथे टाकला. डॉट बॉल येत असताना छोटे चणीचा खेळाडू आहे, वेग भन्नाट पाहायला मिळाला. प्रचंड वेगाने चेंडू इथे हाताला गेला. एक चांगल्या टप्प्यावरती चेंडू आपण पाहत आहोत. गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये ते अर्थातच यश शिंदे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 22. 22 ऑन दी बोर्ड. आणखीन एक चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक वेगाने टाकला गेलेला हा बॉल इथे पाहायला मिळालाय. स्पर्धेची नियमावली अशा स्वरूपाची सांगते ना, किंवा पारितोषिकांची माहिती मी तुमच्यापर्यंत देईन. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर इथे पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा तिचून मारा. अचूक आणि नियंत्रितबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. प्रेक्षक वर्ग आणि तथा मान्यवरांच्या माहितीसाठी कोणत्याही स्वरूपाची हॅट्रिकसाठी इथे पारितोषिक नसणार आहे. लगातारचे 2 चेंडू 2 षटकार लगवायचे आहेत. 2 चेंडू 2 चौकार, किंवा 2 बॉलवरती 2 विकेट, याच्यासाठी तुम्ही पारितोषिक लावू शकता. स्कोर कार्ड वरती 22. उजव्या यष्टीच्या बाहेर. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे अशा स्वरूपाची गोलंदाजी झाली आहे. पहा मैदानाच्या आतमध्ये हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आला आहे यश शिंदेच्या माध्यमातून. लगातारच्या 2 चेंडू 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल तळोजा मजकूरच्या कोणत्याही फलंदाजासाठी. आकाजी पाटील, कामेजी पाटील आणि स्वप्नीलजी घोरपडे साहेब यांच्या माध्यमातून आणि पवन पाटील यांच्या माध्यमातून 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले, तेही लगातारचे. यश शिंदे एकाच टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली आहे. मला तर असं वाटतं ना की इक्बाल सिनेमा मी पाहतोय आणि श्रेयस तळपदे गोलंदाजी करतोय. एक नाणं खेळपट्टीवरती ठेवलं आणि तिथे गोलंदाजी होते, असंच काहीतरी वाटू लागलंय. मैदानाच्या आतमध्ये यश शिंदेची गोलंदाजी आपण पाहतो आहोत.